हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला एक्सटेंडिंग क्लासेस युजिंग इनहेरिटन्स ह्या टॉपिक मधले पुढलं लेक्चर बघायचं आहे. म्हणजेच काय, थोडक्यात टाइप्स ऑफ इनहेरिटन्स आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विजिबिलिटी मोड्स म्हणजे काय असतं, त्याचे टाइप्स कुठले कुठले आहेत, त्याचा इफेक्ट काय होतो याविषयी आपण बघितलेले. तसंच त्याविषयी म्हणजे जे त्याचे टाइप्स आहेत विजिबिलिटी मोडचे, त्या प्रत्येक टाइपचे एक एक एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. तर टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्सची डेफिनेशन मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण बघितले, त्याच्या अगोदर पण आपण बघितलेले. ठीक आहे. इनहेरिटन्स म्हणजे ह्यामध्ये कमीत कमी दोन क्लासेस असतात. म्हणजे एका क्लास पासून आपण दुसरा क्लास इनहेरिट करू शकतो. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणू शकतो इनहेरिटन्स. तर त्या इनहेरिटन्सचे टाइप्स आपल्याला बघायचे. टोटल आपल्याला 5 टाइप्स बघायचे आहेत. तर ते बघा. फर्स्ट, डिपेंडिंग ऑन द वे द क्लास इज डिराइव्ड or how many base classes a class inherits, we have the following types. म्हणजेच काय, एक क्लास किती क्लासेस डिराइव्ह करतो किंवा त्या क्लासला किती बेस क्लासेस आहेत त्याच्यावरती हे टाइप्स आपल्याला डिफाइन करायचे. तर त्याची नावं बघू शकतो आपण, दिलेल्या डायग्राम नुसार बघू शकतो आपण. सिंगल इनहेरिटन्स, त्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, हिरार्चिकल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स, असे टोटल 5 वेगवेगळ्या इनहेरिटन्सचे टाइप्स इथे दिलेले आहेत. ते आता वन बाय वन आपल्याला बघायचे. तर ठीक आहे. तर पहिला जो टाइप आहे तो सिंगल इनहेरिटन्स. आता या सिंगल इनहेरिटन्स मध्ये काय असू शकतं, तर सिंगल इनहेरिटन्स मध्ये फक्त एक सिंगल बेस क्लास असतो किंवा आपण म्हणू शकतो सिंगल डिराइव्ह क्लास असू शकतो. तर ठीक आहे. तर डेफिनेशन इथे दिलेले बघू शकता. इन सिंगल इनहेरिटन्स अ क्लास डिराइव्ह्स फ्रॉम वन बेस क्लास ओनली. म्हणजे काय, सिंगल इनहेरिटन्स मध्ये थोडक्यात एक बेस क्लास असतो आणि एकच डिराइव्ह क्लास असतो. ठीक आहे. म्हणजे इथं फक्त दोन क्लासेसच अवेलेबल असतात. ठीक आहे. This means that there is only one subclass that is derived from one superclass. ठीक आहे. मी सांगितल्याप्रमाणे इथं एकच बेस क्लास असतो आणि एकच डिराइव्ह क्लास असतो. ठीक आहे. तर त्याचा सिंटॅक्स बघू शकतो आपण. मागच्या पण लेक्चर मध्ये मी सिंटॅक्स सांगितले, सेम सिंटॅक्स आहे. क्लास सब क्लास नेम कोलन ऍक्सेस स्पेसिफायर सुपर क्लास नेम. ठीक आहे. म्हणजे सुपर क्लास पासून जर आपल्याला एखादा सब क्लास क्रिएट करायचा असेल तर आपण सिंटॅक्स बघू शकता. क्लास सब क्लास कोलन ऍक्सेस स्पेसिफायर सुपर क्लास. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याची स्पेसिफिक बॉडी दिलेली आहे, त्या बॉडी मध्ये आपण कोडिंग करू शकतो. तर ठीक आहे. याच्यामध्ये आपण डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन बघू शकता. इथं क्लास ए आणि क्लास बी असे दोन क्लासेस दिलेले आहेत. तर ठीक आहे. मग एरो दिलेला आहे तो क्लास बी पासून ए कडे. म्हणजे थोडक्यात काय, क्लास बी हा ए पासून क्रिएट केलेला आहे असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर क्लास ए काय झाला, पॅरेंट क्लास, आणि क्लास बी काय झाला, चाइल्ड क्लास. तर पॅरेंट क्लास साठी दुसरी पण नावं इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. पॅरेंट किंवा त्याला सुपर क्लास म्हणू शकतो किंवा बेस क्लास म्हणू शकतो. तसंच आपण डिराइव्ह क्लास साठी डिराइव्ह क्लास, सब क्लास म्हणू शकतो किंवा चाइल्ड क्लास पण म्हणू शकतो. ठीक आहे. हे झालं सिंगल इनहेरिटन्स. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. तर सिंगल इनहेरिटन्स साठी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये दोन क्लासेस क्रिएट केलेले आहेत, एक ॲनिमल आणि एक डॉग नावाचा क्लास क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे डॉग क्लास हा ॲनिमल क्लास पासून काय केलेला आहे, इनहेरिट केलेला आहे. ठीक आहे. तर आपण बघूया. ॲनिमल मध्ये कुठलेही मेंबर फंक्शन्स इथे घेतलेले नाही आहेत. ठीक आहे. फक्त मेंबर व्हेरिएबल घेतलेले आहेत. ठीक आहे. तर मेंबर व्हेरिएबल प्रायव्हेटचा मेंबर कुठला आहे बघू शकताय, स्ट्रिंग नेम. म्हणजे
नेम घेतलेला आहे, त्याचा टाईप कुठला आहे तर स्ट्रिंग आहे, म्हणजे डेटा टाईप स्ट्रिंग घेतलेला आहे. म्हणून इथं वरती आपण स्ट्रिंग डॉट एच हेडर फाईल इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पब्लिकच्या अंडर दोन इंटिजर टाईप व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत, टेल आणि लेग्स. त्यांचा अनुक्रमे व्हॅल्यू आहेत 1 आणि 4. हे झाला अॅनिमल क्लास. क्लास कंप्लीट केल्यानंतर सेमिकोलॉन द्यायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे. तर क्लास डॉग कोलन पब्लिक ॲनिमल, म्हणजेच डॉग क्लास आपल्याला ॲनिमल पासून क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. तर डॉग क्लास इथं क्रिएट केलेला आहे बघा. त्याच्यामध्ये आपण एक मेंबर फंक्शन एक घेतलेलं आहे. तर कुठलं आहे तर व्हॉइस ऍक्शन नावाचं मेंबर फंक्शन कुणाचं आहे तर ते डॉग क्लासचं आहे, ते ॲनिमल क्लासचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्याची डेफिनेशन मध्ये आपण काय केलेलं आहे, फक्त बार्क्स हे प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, डॉग ची व्हॉइस ऍक्शन काय आहे तर बार्किंग, म्हणजे तो भुंकतो. ठीक आहे. हे झालं क्लास डॉग. म्हणजे आपण इथं दोन्ही ॲनिमल क्लास आणि डॉग क्लास दोन्ही पण डिफाईन केलेले आहेत. ठीक आहे. आता void main मध्ये काय करायचं लक्षात ठेवा. मागच्या वेळेला पण मी व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगितलं होतं की जो डिराइव्हड क्लास असेल, एक असेल, एकापेक्षा जास्त असेल, तर त्या डिराइव्ह क्लासचा फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. इथं आपल्याला बेस क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. म्हणून void main मध्ये बघू शकता फक्त डिराइव्हड क्लासचाच ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. डॉग आणि त्याचा ऑब्जेक्ट डॉग. आता इथं दोन्ही पण डॉग सेम आहे, पण डिफरन्स काय आहे तर क्लासचं नाव आहे ते कॅपिटल मध्ये दिलेलं आहे, DOG, डी कॅपिटल आहे, आणि ऑब्जेक्टचं नाव डी स्मॉल केलेलं आहे, म्हणून ऑब्जेक्टचं नाव वेगळं आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्याऐवजी आपण दुसरे नाव देऊ शकतो. तर त्यानंतर काय बघा प्रिंट केलेलं आहे डायरेक्टली, सी आउट डॉग हॅज डॉग डॉट लेग्स. आता डॉग हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. डॉट लेग्स हे काय आहे बघा, मेंबर व्हेरिएबल आहे, कुणाचं ॲनिमल क्लासचं, पण ते काय पब्लिक आहे, म्हणून ते इथं आपण void main मध्ये ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण काय केलंय, डॉग डॉट टेल हे पण इथं ऍक्सेस केलेलं आहे, कारण टेल सुद्धा हे पब्लिकच्या अंडर डिक्लेअर केलेलं आहे, म्हणून ते आपण void main मध्ये ऍक्सेस करू शकतो. समजा लेग्स आणि टेल हे जर प्रायव्हेटच्या अंडर जर डिक्लेअर केलं असतं तर आपल्याला इतर ते ऍक्सेस करता आलं नसतं. ठीक आहे. त्यानंतर बघा डॉग क्लासची क्लासचं जे फंक्शन आहे कुठलं, व्हॉइस ऍक्शन हे मेंबर फंक्शन आहे, ते इथं डायरेक्टली कॉल केलेलं आहे बाय युझिंग डॉट ऑपरेटर. ठीक आहे. तर त्याचं आउटपुट पण मी इथं दिलेलं आहे, बघू शकता. डॉग डॉट लेगची व्हॅल्यू काय येणार आहे 4, म्हणजे डॉग हॅज 4 लेग्स. ठीक आहे. त्यानंतर बघा डॉग डॉट टेलची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणजे डॉग हॅज 1 टेल. ठीक आहे. हे झालं आन्सर. त्यानंतर डॉग केलेलं आहे, डॉग सी आउट डॉट व्हॉइस ऍक्शनची व्हॅल्यू काय, व्हॉइस ऍक्शन व्हॅल्यू आहे बाक्स, म्हणून डॉग बाक्स हे असं प्रिंट होईल. ठीक आहे. हे तुम्ही घरी ट्राय करू शकता. हे झालं सिंगल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल. आता नेक्स्ट टाईप आपल्याला बघायचं आहे, तर आपण बघू शकतो मल्टिपल इनहेरिटन्स. इथं आता मल्टिपल इनहेरिटन्स. आता मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन बघू शकता, किंवा ते ओळखायचं कसं आपण लक्षात ठेवू शकतो. Multiple inheritance is a type of inheritance in which a class derives from more than one classes. म्हणजेच थोडक्यात काय, जर आपल्याला एखादा नवीन क्लास डिराइव्ह करायचा असेल, म्हणजे नवीन क्लास क्रिएट करायचा असेल, तर तो आपण करू शकतो, पण एका बेस क्लास पासून नाही, तर एकापेक्षा जास्त बेस क्लासेस पासून तो क्रिएट करायचा असतो. म्हणजेच काय, मल्टिपल इनहेरिटन्सचा अर्थ काय होतो, मल्टिपल बेस क्लासेस. एक लक्षात ठेवा, मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे थोडक्यात आपण लक्षात ठेवू शकतो मल्टिपल बेस क्लासेस ज्या प्रोग्राम मध्ये असतील तर तो प्रोग्राम कशाचा आहे तर मल्टिपल इनहेरिटन्सचा आहे, असं आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. तर ऍज शोन इन बिलो डायग्राम,
क्लास सी इज सब क्लास ऑफ क्लास ए अँड बी ॲज इट्स पॅरेंट. म्हणजे थोडक्यात काय, क्लास ए आणि क्लास बी हे दोन क्लासेस काय आहेत, पॅरेंट क्लासेस आहेत, म्हणजे बेस क्लासेस आहेत. आणि त्या दोन्ही क्लास पासून आपण एक नवीन क्लास क्रिएट केलेला आहे, क्लास सी. ठीक आहे, हे झालं थोडक्यात मल्टिपल इनहेरिटन्स. आता एक रिअल लाईफ एक्झाम्पल आपण बघू शकतो. अ चाइल्ड इनहेरिट्स इट्स प्रॉपर्टीज or the properties of father and mother that can be considered as an example of multiple inheritance. म्हणजेच काय, एखाद्या लहान मूल जन्माला येतं, ते त्याला म्हणजे त्याच्यामध्ये जे गुण असतात ते त्याच्या आई वडिलांच्याकडून त्याला मिळालेले असतात. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर मल्टिपल इनहेरिटन्सचे एक प्रोग्रामॅटिक एक्झाम्पल आपण बघू शकतो. तर एक्झाम्पल मी दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये आपण टोटल 3 क्लासेस क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे, पहिला क्लास आहे तो स्टुडंट मार्क्स, दुसरा क्लास आहे तो को करिक्युलर मार्क्स, आणि तिसरा क्लास काय केलेला आहे तर रिझल्ट नावाचा हा तिसरा क्लास केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता की क्लास स्टुडंट मार्क्स आणि क्लास को करिक्युलर मार्क्स हे दोन्ही क्लासेस सेपरेट केलेले आहेत, म्हणजे सिंगल क्लासेस आहेत. ते कुणापासून इनहेरिट केलेले आहेत का, नाही. तर त्याचाच अर्थ काय होतो, हे दोन्ही क्लासेस इंडिव्हिज्युअल आहेत, म्हणजे सेपरेट आहेत, आणि त्या दोन्ही क्लास पासून एक नवीन क्लास क्रिएट करायचा आहे. म्हणजेच रिझल्ट क्लास हा कुणापासून क्रिएट केलाय तुम्ही बघू शकता, तर पब्लिक स्टुडंट मार्क्स कॉमा पब्लिक को करिक्युलर मार्क्स. म्हणजे स्टुडंट मार्क्स हा एक क्लास आणि को करिक्युलर मार्क्स हा एक क्लास, ह्या दोन्ही पासून रिझल्ट नावाचा एक क्लास नवीन क्रिएट केलेला. ठीक आहे, तर त्या डायग्राम नुसार तुम्ही इथं बघू शकता, इथं काय होऊ शकतं, स्टुडंट मार्क्स, आणि इथं तुम्ही बघू शकता को करिक्युलर मार्क्स, आणि त्याच्यापासून क्लास सी म्हणजे थोडक्यात हा रिझल्ट नावाचा क्लास क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, तर क्लास स्टुडंट मार्क्स मध्ये बघू शकता प्रोटेक्टेडच्या अंडर काय केलेलं आहे बघा, रोल नंबर मार्क 1 आणि मार्क्स 2 हे तीन इंटिजर टाइप व्हेरिएबल घेतलेले आहे. पब्लिकच्या अंडर काय घेतले बघा, एक गेट नावाचं एक फंक्शन घेतलेलं आहे. आता गेट नावाचं फंक्शन हे पब्लिकच्या अंडर आहे, म्हणजे ते कुठेही प्रोग्राम मध्ये आपण ऍक्सेस करू शकतो. तर त्याच्यामध्ये युजर कडनं काय काय घेतले बघा, रोल नंबर घेतलाय आणि दोन जे मार्क्स 1 आणि मार्क्स 2 हे दोन मार्क्स युजर कडनं एंटर करून घेतलेले आहेत, आणि ते स्कॅन करून घेतलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर फक्त इथं आपण ते मार्क्स प्रिंट केलेले नाही आहेत. ठीक आहे, को करिक्युलर मार्क्स मध्ये आपण को मार्क्स नावाचा एक व्हेरिएबल इंटिजर टाइप घेतलेला आहे, गेट एस एम. आता गेट एस एम इथं पण आपण एक फंक्शन घेतलेलं आहे. आता हे फंक्शन कुणाचं आहे तर को करिक्युलर मार्क्सचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय एंटर करून घेतलेलं आहे, को करिक्युलर मार्क्स युजर कडनं एंटर करून घेतलेले आहे. ठीक आहे, आणि तिसरा जो क्लास आहे क्लास रिझल्ट हा कोणापासून क्रिएट केलेला आहे, पब्लिक स्टुडंट मार्क्स कॉमा पब्लिक कोक्युलर मार्क्स. म्हणजे इथं दोन बेस क्लासेस आहेत, म्हणून इथं कॉमा देऊन केलेलं आहे. समजा दोन पेक्षा जास्त असतील तर आपल्याला कॉमा देऊन पुढे ते क्लासेस ऍड करू शकतो. ठीक आहे, तर त्याच्या अंडर दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत बघा, टोटल मार्क्स आणि ऍव्हरेज मार्क्स, आणि डिस्प्ले नावाचं एक फंक्शन घेतलेलं आहे. त्या डिस्प्ले नावाच्या फंक्शन मध्ये आपण काय केलेलं आहे बघा, टोटल मार्क्स म्हणजे विद्यार्थ्याचे म्हणजे एखाद्या स्टुडंटचे मार्क्स आणि को करिक्युलर मार्क्स हे टोटल मधले ते दोन्ही मिळून आहेत, ते इथं त्याचे ऍडिशन केलेले आहेत. म्हणजे मार्क 1 आणि मार्क्स 2 हे क्लास स्टुडंट मार्क्स मधनं घेतलेले आहेत, आणि को मार्क्स हे को करिक्युलर मार्क्स क्लास मधनं घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याचे टोटल घेतलेले आणि त्याचं ऍव्हरेज मार्क काढलेले आहेत. आणि इथं काय केलेलं आहे बघा, आपण इथं त्याचे रोल नंबर, त्याचे टोटल मार्क्स घेतलेले आहेत आणि ऍव्हरेज मार्क्स ह्या डिस्प्ले फंक्शन मध्ये इथं डायरेक्टली डिस्प्ले केलेले आहेत. ठीक आहे, आता हे रोल नंबर इथं आपण ऍक्सेस कसं करू शकतो, कारण इथं प्रोटेक्टेडच्या अंडर आपण ते डिक्लेअर केलंय. समजा इथं प्रायव्हेटच्या अंडर डिक्लेअर केलं असतं तर इथं आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात इथं प्रोटेक्टेड करावं लागतं, किंवा ऑलवेज पब्लिक केलं तरी पण इथं आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे, हे झालं डिस्प्ले फंक्शन. कशाच्या अंडर आहे तर ते रिझल्टच्या अंडर आहे.
ठीक आहे. तर त्यानंतर void main लिहावं लागतं आणि लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला सांगतो मी, जेव्हा क्लास कंप्लीट होतो त्यावेळेला क्लास कंप्लीट नंतर सेमिकोलॉन द्यायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. तर void main च्या अंडर मी मगाशी सांगितलेलं की जो डिराइव्हड क्लास असेल, एक असेल, दोन असेल, तो प्रत्येक डिराइव्हड क्लासचा ऑब्जेक्ट इथे क्रिएट करावा लागेल. ठीक आहे. तर इथं डिराइव्हड क्लास एकच आहे रिझल्ट, त्याचा ऑब्जेक्ट केलेला RES. आता RES नुसार जेवढे तिन्ही क्लासमध्ये फंक्शन्स असतील ते फंक्शन्स आपल्याला इथे ऍक्सेस करावे लागतील वन बाय वन आणि त्या ऑर्डर मध्ये. ऑर्डर नुसार गेट फंक्शन पहिला आहे, गेट SM दुसरा आहे आणि डिस्प्ले तिसरा आहे. म्हणून त्यानुसार RES डॉट गेट, RES डॉट गेट SM आणि RES डॉट डिस्प्ले हे टोटल तीन फंक्शन्स वन बाय वन ऑर्डर मध्ये आपण ऍक्सेस केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण इथं या प्रोग्रामचं आउटपुट पण मी इथे दिलेलं आहे, हे तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. इथं रोल नंबर आणि मार्क 40 आणि 50 असं ऍक्सेस केलेलं आहे आणि त्यानंतर को करिक्युलर मार्क पण 30 म्हणून ऍक्सेस केले आहेत. त्यानंतर टोटल मार्क येतात 120, ऍव्हरेज मार्क येतं 40. ठीक आहे. हे झालं मल्टिपल इनहेरिटन्स. आता एक लास्ट टाइप आपण बघूया. उरलेले दोन टाइप्स आहेत ते आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचे. तर लास्ट पॉइंट आहे तो मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता इथं कन्फ्युजन करून घेऊ नका की मल्टिपल आणि मल्टी लेवल हे दोन्ही इनहेरिटन्स वेगळे आहेत. ठीक आहे. तर मल्टी लेवल इनहेरिटन्स बघू शकता. इन मल्टी लेवल इनहेरिटन्स क्लास इज derived फ्रॉम another derived class. This inheritance can have many levels as long as our implementation doesn't go backward. म्हणजे काय, आपण एक क्लास दुसऱ्या क्लास पासून इनहेरिट करू शकतो, दुसरा क्लास तिसऱ्या क्लास पासून इनहेरिट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय, त्याला आपण म्हणू शकतो लेवल आहेत. म्हणजे बेस क्लास लेवल 1, बेस क्लास लेवल 2, त्यानंतर डिराइव्हड क्लास. म्हणजेच काय, क्लास C हा क्लास B पासून डिराइव्ह केलेला आहे आणि क्लास B हा क्लास A पासून डिराइव्ह केलेला आहे. हे तुम्ही डायग्राम नुसार लक्षात ठेवू शकता. म्हणजेच काय, मल्टिपल मध्ये मल्टिपल बेस क्लासेस असतात आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये सिंगल बेस क्लास, त्याच्यापासून दुसरा बेस क्लास क्रिएट होतो. एवढं लक्षात ठेवा. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. सॉरी, तर इनहेरिटन्स हा एक्झाम्पल आहे ते मल्टी लेवलचं एक्झाम्पल आहे, पण त्याला चुकून नाव आहे हिरार्चिकल. तर हे आहे मल्टी लेवल इनहेरिटन्सचं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये बघू शकता की एक 3 क्लासेस मी क्रिएट केलेले आहेत, ॲनिमल क्लास, डॉग क्लास आणि पपी क्लास. ठीक आहे. तर ॲनिमल क्लास हा एक सिंगल क्लास आहे. त्याच्यामध्ये सेम मागच्या एक्झाम्पल नुसार घेतलेला आहे. एक नेम नावाचं एक व्हेरिएबल आहे स्ट्रिंग टाइप, त्यानंतर टेल आणि लेग्स असे दोन इंटिजर टाइप व्हेरिएबल मी डिक्लेअर केले आहे. त्यानंतर बघू शकताय डॉग क्लास हा क्रिएट केलेला आहे कोणापासून, तर ॲनिमल पासून. ठीक आहे. म्हणजे ॲनिमल आणि डॉग हे दोन्ही मिळून काय म्हणू शकतो आपण, याला सिंगल इनहेरिटन्स म्हणू शकतो. ठीक आहे. ज्यामध्ये सेम व्हॉइस ऍक्शन नावाचा मेंबर फंक्शन घेतलेला आहे. ठीक आहे. आणि त्याची डेफिनेशन दिलेली आहे. आता इथं आपण एक तिसरा क्लास क्रिएट केलेला आहे, क्लास पपी. तो कोणापासून क्रिएट केलाय बघू शकता, डॉग पासून. ठीक आहे.
म्हणजेच काय, पप्पी हा डॉग पासून आणि डॉग हा ॲनिमल पासून, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणू शकतो. तर ठीक आहे. तर पप्पी क्लासच्या अंडर आपण एक मेंबर फंक्शन घेतलेला आहे विपिंग, म्हणजे डॉग विप्स असं आपण एक त्यासाठी डेफिनेशन लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर व्हॉइड मेन मध्ये बघू शकता, आता इथं पण आपल्याला एकच डिराइव्ड क्लास असणार आहे. कुठला, तर पप्पी. आपण फक्त त्याचाच ऑब्जेक्ट इथे क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. तर इथं आपण डायरेक्टली मागच्या एक्झाम्पल नुसार पप्पी डॉट लेग्स, पप्पी डॉट टेल हे डायरेक्टली प्रिंट आउट केलेले आहे. म्हणजे पप्पी हॅज 4 लेग्स, पप्पी हॅज 1 टेल असं त्याचं आउटपुट येईल. त्यानंतर पप्पी डॉट व्हॉइस ऍक्शन घेतलेलं आहे, तिथं काय येईल, बाक्स. म्हणजे पप्पी त्यानंतर तुझं त्या पुढे काय येईल, बाक्स, म्हणजे पप्पी बाक्स. ठीक आहे. त्यानंतर काय घेतलेलं आहे, विपिंग हे फंक्शन इथं ऍक्सेस केलेलं आहे आणि त्यानुसार इथं आउटपुट पण दिलेलं आहे, बघू शकता. ठीक आहे. म्हणजेच मल्टी लेवल मध्ये एकच बेस क्लास असतो आणि त्याच्यापासून दुसरा क्लास क्रिएट होतो आणि त्या नवीन क्रिएट केलेल्या क्लास पासून आपण पुढे फर्दर नवीन क्लासेस डिराइव्ह करू शकतो. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक बेस क्लासेस पासून आपण सिंगल क्लास इनहेरिट करू शकतो. तर त्याला आपण काय म्हणतो, मल्टिपल इनहेरिटन्स. आणि सिंगल इनहेरिटन्स मध्ये फक्त दोन क्लासेस असतात, एक बेस क्लास आणि एक डिराइव्ड क्लास.